त्र्यंबकेश्वरमध्ये 23 खोल्या भरून आहेत संस्थांमध्ये पुराव्याचे. नाही ना रेवापाडे घातला. देवीलशीच्या रेवापाडे पूर्वी मृत्यू जन्माच्या नोंदी आहेत. बैल विक्री खरेदीला गेले तिथं सुद्धा नोंदी आहेत. कारागृहातला रेवापाडा जेलमधला तपासला नाही तिथं नोंदी आहेत. तिथं जात लिहिली जायची पूर्वी वावर नसलं तरी पण नाही दिल्या. म्हणून हे निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि मी आज आपल्या बीडच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एक विशेष महत्वाचं सांगतो. हे मात्र सगळ्यांनी कानून ठेवून ऐका. माझ्या सोडून मराठ्यांना पाय पडून घेण्यात, कारण हे विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे सांगतोय विधून पुढचं तरी सगळ्या मराठ्यांनी पूर्ण ऐका. सरकार म्हणतंय पेंडन्सी नाहीये, म्हणजे एकही प्रमाणपत्र आम्ही ठेवलं नाही, अर्ज आला नाही असं फडणवीस साहेब स्वतः म्हणतात. तर माझे आता मराठ्यांना महाराष्ट्रातल्या विनंती, 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय यायचंय. कुणी यायचंय? ज्याची कुणबी नोंद असून सुद्धा त्याला प्रमाणपत्र दिलं नाही, त्याची नोंद आहे, त्यांनी अर्ज करून आंतरवालीत यायचंय की मला माझी नोंद आहे. तरी या अधिकाऱ्यांना नाव लिहून आणायचं. या अधिकाऱ्यांनी नोंद असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. क्रमांक 1. 2. ज्याने अर्ज केला कुणबी प्रमाणपत्रासाठी तर त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. कोण अधिकारी देत नाही आणि कोणत्या नावाने अर्ज केला त्याने आंतरवालीत येऊन बसायचं. तिसरा मुद्दा आहे की ज्यांची व्हॅलिडिटी टाकलंय पण देत नाहीये, कोण अधिकारी देत नाही, ते अर्ज घेऊन 28 ऑगस्टला आंतरवालीत यायचं. चौथा मुद्दा, ज्यांच्या ईडब्ल्यूएस मधून निवडी झालेल्या पण सरकारनं त्यांना नियुक्त्या दिल्या नाही, त्या सगळ्या पोरांनी आंतरवालीत यायचं आपल्या अर्ज घेऊन. ज्यांची एसीबीसी आणि ईएसबीसी यामधून निवडे झालेल्या पण नियुक्त्या दिल्या नाही, त्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांनी अर्ज घेऊन आंतरवालीत येऊन बसायचे. जवळ तुमचं काम होत नाही तवर आंतरवाली सोडायची नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबांचे काय प्रश्न आहेत? त्यांना कुणाला नोकरी मिळाली, कुणाला निधी मिळाला नाही, यांनी सगळ्यांनी आंतरवालीत येऊन बसायचे. सगळ्यांनी. ज्यांचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा राहिले, सरकार म्हणतंय व्याज परतावा आम्ही एकही ठेवला नाही. मला दाखवून द्यायचंय सरकारला की हे व्याज परताव्याचे पोरं इकडे येऊन बसले, आत्ता व्याज परतावे सगळे दे. जर तुम्ही आला नाहीत म्हणजे सगळे विषय म्हणतो आम्ही, कुणबी प्रमाणपत्रावाले, नोकरीवाले, व्हॅलिडिटीवाले, ज्यांचा एखादं रेकॉर्ड येते, हे जर आले नाही तर सरकार, तुम्ही नाही आले तर मी बी काही करू शकत नाही. मी म्हणणारे खरंच प्रश्न नाही. तुमचे जर प्रश्न आहेत तुम्ही आंदोलन घेऊन बसा, सुटूस तर माघारी जायचं नाही. मी बी आंदोलन सोडत नाही, सगळ्या मागण्या मान्य. मात्र सरकारने सांगितलं होतं की आम्ही चर्चेतून मार्ग काढू. तसंच चर्चेसाठी काय प्रयत्न झाला? तुम्हाला काही चर्चेसाठी लोक आले का? काही निमंत्रण आले? काय चर्चा करायची? 3 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे, त्यांच्या पाठ झाले मराठ्याच्या मागण्या, काय चर्चा करायची? मला ठोक जागेवर निर्णय घेणार आहे मी आंदोलनाचा. मग ते मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय असो, साथीच्या सगळ्या योजना असो, परराज्यातल्या ज्या वैद्यकीयमध्ये तंत्र शिक्षणात त्यांनी ज्या सवलती लावल्या, राज्यात लागलेल्या त्या परराज्यात शिकणाऱ्या पोरांना लागलेल्या पुरं घेतल्याशिवाय ओबीसीच्या सोयी सुविधा जे आर काढल्या त्या अंमलबजावणी केल्याशिवाय खूप थांबले. मात्र तुम्ही तयार आहात का जर सरकार चर्चा करायचं म्हणाल तर? मात्र आता सुट्टी नाही हे ध्यानात ठेवायचं. तुम्ही म्हणता आता 5 दिवस, 10 दिवस, 2 दिवस, 5 मिनिटं वेळ द्या. मी उठत नसतो, वेळ देत नसतो, आणि जे व्हायचं असेल ती तयारी ठेवली. आता जे व्हायचं असेल ती तयारी, माज मोडायची तयारी आम्ही ठेवली. आता पाटील, दुसरीकडे मंडल यात्रा काढण्यात आली आहे. तिकडे वडेट्टीवार असं म्हणाले की 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत, आता त्यातला एक ओबीसी असावा आणि आम्हाला निधी देण्यासाठी यांचे हात पुढे सरसा होत नाहीत, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता मराठ्याला मिळायला लागलं मुद्दा मारवर पडायचं ना, त्याचा अर्थ ये मराठी ध्यान ठेवणार. मराठा आरक्षणाला करते हे मराठीच्या लोकांनी लक्षात ठेवा. जो ओबीसीचा मराठ्यातून असेल त्याच्या पाठीशी राहावं, म्हणजे विरोधात जाईल, त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय. दुसरीकडे परळीमध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की आपल्या सर्वच क्षेत्रातलं काही दिवसांपूर्वी वजन कमी झालं होतं, मात्र आता येणारा काळ आपला आणि मी जिम लावले. याकडे तुम्ही कसं बघता त्यांच्या स्टेटमेंट? हाताने आलं केलं, सगळ्या जातींनी मोठं मराठ्यासहित स्वतः टोळीनं वरवडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊन दिला, ना मराठा मोठा होऊन दिला. मारामारीत वेळ जास्त घातला.
एक काळ असा होता, आता तुम्ही प्रश्न काढला म्हणून मला बोलायचं नव्हतं त्याच्यावर. एक काळ असा होता की विरोधी पक्ष नेता होता बघा, तेव्हा ते असं आरडायचं, लोकांच्या मनामनात जाऊन बसलं होतं ते, की ह्यो जातीवादी माणूस वाटत नाही, ह्यो गोरगरीब सगळ्या जातीसाठी लढणार आहे. पण ज्यावेळेस याला मराठ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना, त्यावेळेसची देश खराब झाली आणि टोळीच्या माग सगळी हिरी मंत्र्याची ताकद उभारली आणि मग ते करायला लागले खून, मग मागा लागले खंडाने. आधीचा त्याचा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता ना, त्याच्यातली पोटतिडकी लोकांच्या लक्षात आली. आता उपरती येऊन काय उपयोग आहे का? सगळी लाज गेल्यावर आता जर तू म्हणत असेल मला याचा कटाळा आला, मला पश्चातापच आला, मला अमकच झालं, आता मग वजनच कमी झालं, मग अमकच झालं, तो या हाताने तो वाटोळ करून घेते सर. आणखीन तरी तुला सांगतो, तू शहाणा तू मराठीच्या नादी लागून आणखीन मी तुझ्या हातून वेळ गेले. तू जितका मराठीच्या नादी लागशील तितका तो राजकारण तुला संपणार आहे काय. एकही पक्ष तुला जवळ नाही करणार, एक पण, ना भाजप, ना अजितदादा, ना शिंदे साहेब, कोणीही तुला जवळ करणार नाही. तो पुढे एकच पर्याय, इथून पुढं मराठीच्या काड्या करायच्या बंद करायच्या, गुंडाच्या मागे उभारायचं बंद करून टाकायचं. ते म्हणाले येणारा काळ आपला आहे, यावरून आता पुन्हा मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू आहे. मग दिगायचा काळ आहे आता नुसतं काळे चांगलं तुला सांगितलं ना, तुला पूर्ण बदलावं लागणार. तू जे टोळीला साथ देतो ना, चूक करणाऱ्याला तो स्वतः गुतवला पाहिजे. खंडणी मागणारा, खून करणाऱ्याला तो सगळ्यांना तो स्वतः गुतवला पाहिजे. तो पाठराखण नाही केली पाहिजे. तू मराठ्यांनी मोठे केले तुला, तो काळ तू आठवून बघ. तुला ज्यावेळेस कोणीच साथ देत नव्हतं त्यावेळेस मराठ्यांनी साथ दिली. आज तू काय काड्या करतो माझ्यासारख्या काही मराठीचा तो प्रवक्त्याच्या हाताने धरतो. आता काही तो प्रवक्ते ती चिल्लरचा लढा अर्धा वेळ काही सारल्याला अर्धे डोंगाची वरती जीन आलेली ते प्रवक्ते, त्यांच्या माध्यमातून माझ्या विरोधात लोकांना बोलायला लावणार, मला त्रास द्यायला लावणार. ते कामं बंद कर ना, ते कामं बंद कर. तू कोणचा नेता होता, केवढा होता, पुढे सुपाऱ्या देणे हे धंदे नाही. तू सामाजिक न्यायाच्या मंत्रालयात काम केलेला माणूस आहे. तुला सामाजिक न्याय या शब्दाचा तरी अर्थ कळायला पाहिजे होता. आपण सामाजिक न्याय करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपण मोठे झालो त्यांचेच मुद्दे पाळायला लागलो. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे असं म्हणाले की आता कधी कधी वाटतं राजकारणातून रिटायर व्हायला. मग हे सगळ्यातून धमक काही वारसाच मुळाला मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा.